सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे। आपण सर्वजण गणपतीची आराधना करतो, पण ज्या लोकांना नवीन कार्य सुरू करायचे असते, तसेच गणपतीची नवीन पूजा किंवा उपवास सुरू करायचा असतो, त्यांनी संकष्टी चतुर्थीपासून सुरू केल्यास खूप शुभ मानले जाते। दर महिन्यात चतुर्थी येत असते, पण संकष्टी चतुर्थीला महत्त्व जास्त आहे। कित्येक जण दर महिन्याला चतुर्थी उपवास करत असतात। अनेक संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून बरेच लोक संकष्टीचे व्रत करतात। तसे तर शुक्ल पक्षात प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी येते आणि कृष्ण पक्षामध्ये संकष्टी चतुर्थी येते। विनायक चतुर्थीपेक्षा संकष्टी चतुर्थीचे महत्त्व खूप जास्त आहे। त्यामुळे कुठलेही नवीन व्रत सुरू करायची योग्य वेळ आहे। संकष्टीपासून नवीन व्रताची सुरुवात तुम्ही करू शकता। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 2 अक्षरी मंत्राचे पठण करा। तुम्हाला होणाऱ्या बऱ्याच अडचणी तुम्ही स्वतः दूर करू शकता। यामध्ये ज्या लोकांना आर्थिक अडचणी जास्त प्रमाणात येत आहेत, तसेच आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी मार्ग दिसत नाही, कितीही कष्ट करून पैसा घरात येत नाही, आलेले धन घरात टिकत नाही, अशा लोकांनी हा मंत्र नक्की पठण करा। कोणता आहे तो मंत्र ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। जी उपासना तुम्हाला सांगणार आहे ना, त्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तरी चालेल आणि करत नसाल तरी काही हरकत नाही। यासाठी फक्त तुमची मनापासून श्रद्धा असायला हवी। या मंत्रासाठी तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती लागणार आहे। श्री गणेशाची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरात असते। या मूर्तीची विधिवत पूजा करून दुर्वा नक्की अर्पण करावा। त्यानंतर जास्वंदीचे फूल अर्पण करा। त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवा। मोदकाचा नैवेद्य दाखवता येत नसेल तर तुम्ही गुळाचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता। गणेशाची पूजा झाल्यानंतर मनोभावे आरती करावी आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे। तुम्हाला जी काही इच्छा बोलायची आहे ती इच्छा तुम्ही गणपती बाप्पाला मनोभावे बोलून दाखवा व कमीत कमी 21 वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। हा मंत्र असा आहे, ओम वक्रतुंडाय हुम। मंत्र परत एकदा ऐका, ओम वक्रतुंडाय हुम। या 2 अक्षरी मंत्रामुळे तुमच्यावर श्री गणेशाची कृपा नक्कीच प्राप्त होईल। तुमच्या समोर असलेल्या सर्व अडचणी कमी होऊन आर्थिक प्रगती होण्यास सुरुवात होईल। हा जो गणपतीचा मंत्र आहे ना, तो मंत्र अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे। या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे। आपण गणपतीची पूजा करतोच, आपल्याला त्यासोबतच या 2 अक्षरी मंत्र म्हणायचा आहे। वेळ काढून हा मंत्र नक्की म्हणा। फक्त 2 मिनिटे हा मंत्र म्हणायला आपल्याला लागेल। आपल्याला फक्त 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि गणेशाची कृपा प्राप्त करायची आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा। तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते। श्री स्वामी समर्थ।